नमस्कार. या ऑनलाईन साधना प्रवचनाला उपस्थित असलेल्या सर्व जिज्ञासूंचे मी चैतन्य तागडे सनातन संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सनातन संस्था ही एक अध्यात्मप्रसार करणारी संस्था आहे. जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे, तसेच साधकांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी वैयक्तिक साधनेविषयी मार्गदर्शन करून ईश्वर प्राप्तीची वाट दाखवणे हा सनातन संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आपल्या भारत देशाचं वैशिष्ट्य काय आहे? तर भारत ही जगाची आध्यात्मिक राजधानी आहे. म्हणूनच जगभरातून लोक मनःशांतीसाठी भारतात येतात. सनातन संस्कृती हा भारताचा आत्मा आहे. पण दुर्दैवाने अध्यात्म किंवा साधना यांचे शिक्षण न मिळाल्यानेच आज आपली अवस्था कस्तुरी मृगासारखी झाली आहे. कस्तुरी मृगाचं माहिती आहे ना? त्याच्या नाभीमध्येच कस्तुरी असते, पण तो मृग म्हणजे ते हरिण कस्तुरीच्या शोधासाठी सर्वत्र धावाधाव करत असते. अगदी याचप्रमाणे आपण सर्वजण आयुष्यभर आनंदाचा शोध घेत धावत असतो. पण हा आनंद काही आपल्याला अनुभवता येत नाही. आनंदाचे अगदी मोजके क्षण आपल्या वाट्याला येतात. याचं कारण काय आहे? याचं कारण म्हणजे आपल्याला आनंद कसा मिळवायचा हे कुठेही शिकवलं जात नाही. आणि बहुधा इंद्रियजन्य सुख जे असतं त्यालाच आनंद मानलं जातं. म्हणजे काय? चांगलं गाणं ऐकणं, मनपसंत पक्वान्न खाणं, फिरायला जाणं, निसर्ग सौंदर्य पाहणं, अशा प्रकारच्या कृतींमधून आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र यातील कुठली तरी गोष्ट आपण सातत्याने करू शकतो का? तर ते शक्य नसतं. काही काळाने आपल्याला यातून आनंद मिळेनासा होतो आणि मन अस्वस्थ होते किंवा निराश होते. पुढं काय होतं? तर काही जणांच्या जीवनामध्ये या निराशेचं प्रमाण इतकं वाढतं की ते एखाद्या व्यसनाच्या अधीन होतात किंवा आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलतात. ही निराशा येण्याचं मुख्य कारण आज तुम्हाला सांगतो की आनंद हा आत्म्याला येणारा अनुभव आहे हेच आपल्याला ठाऊक नसतं. पण व्यक्ती जेव्हा सच्चिदानंद स्वरूप ईश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या व्यक्तीच्या आनंदावस्थेमध्ये वाढ होत असते. अर्थात हा सगळा अनुभवण्याचा म्हणजे प्रत्यक्ष कृती करून अनुभूती घेण्याचा विषय आहे. धर्मशास्त्रामध्ये ईश्वर प्राप्तीचे, आनंद प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले आहेत. पण या सहस्त्रो साधना मार्गांपैकी मी कोणत्या साधनेला आज प्रारंभ करावा हे अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे बरेच जण काय करतात? त्यांना जे आवडतं किंवा मनाला जसं वाटतं त्याप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करत असतात. जे प्रत्यक्ष साधना करत नाहीत त्यांना अध्यात्माविषयीची नुसती माहिती ऐकून काहीतरी लाभ होईल का? तर केवळ श्रवण भक्ती झाली ती. साधना जर योग्य प्रकारे झाली तर त्याचा लाभ होतो. साधना जर अयोग्य झाली तर त्याचा लाभ होत नाही. उलट याचा परिणाम काय होतो? तर साधना योग्य प्रकारे होत नसल्याने आध्यात्मिक अनुभूती पण येत नाहीत आणि अशांचा अध्यात्मावरचा विश्वासही हळूहळू अल्प होऊ लागतो. दुसरं काय होतं? तर देवळातील कीर्तन प्रवचनांना जाणाऱ्यांना बऱ्याचदा असं वाटतं की मी आता नियमित कीर्तनाला जातो, नियमित प्रवचन ऐकतो, म्हणजे मी साधना करतो. काही जणांचं काय होतं? तर धार्मिक पुस्तकांचं इतकं वाचन करतात, अभ्यास करतात आणि त्यांनाही असं वाटायला लागतं की आता मला अध्यात्मातलं
थोडंफार कळायला लागले. पण खरं म्हणजे या दोन्ही उदाहरणांमध्ये प्रत्यक्षात काय घडतं? मला सांगा, एखाद्यानी जर केवळ पोहण्याविषयीचे उत्तम प्रवचन ऐकले किंवा पोहण्याविषयीचे चांगले ग्रंथ वाचले, पुस्तक वाचले, तर त्यातून त्याला प्रत्यक्ष पोहण्याचा आनंद मिळणार आहे का? त्याचप्रमाणे केवळ कीर्तन आणि प्रवचन यांना जाणारे किंवा पुस्तकांचे वाचन करणारे यांच्याकडून खरीखुरी साधना होऊ शकते का? खूप कठीण असतं ते. आणि म्हणून साधना म्हणजे नेमकं काय आणि योग्य साधना नेमकी कशी करावी हे सर्वांना कळावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचने आणि सत्संग घेतले जातात. आजचं हे प्रवचनही त्याच उद्देशाने आपण घेत आहोत. सर्वप्रथम आपण सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संस्थापक यांच्या संदर्भात जाणून घेऊया. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून व्यक्तीची जलद मार्गाने उन्नती करणाऱ्या साधनेविषयी मार्गदर्शन केले आहे. व्यक्तीची शीघ्र आध्यात्मिक उन्नती करणारा साधना मार्ग म्हणजेच गुरुकृपायोग हा साधना मार्ग त्यांनी सांगितला आहे. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांचा सुरेख संगम असलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना मार्गावर साधना करून आज अनेक साधकांनी स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून मनुष्य जीवनाचं सार्थक केलं आहे. स्वतः सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी साधनेला आरंभ करून अवघ्या काही वर्षांमध्येच अध्यात्मातील सर्वोच्च शिखर गाठले. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले हे स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय प्रथितयश डॉक्टर आहेत. मुंबईतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वर्ष 1971 ते 1978 या कालावधीमध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये संमोहन उपचार पद्धतीवर संशोधन केले आहे आणि निरनिराळ्या शास्त्रीय परिषदांमध्ये शोध प्रबंध वाचले आहेत. वर्ष 1978 मध्ये मुंबईला परतल्यानंतर त्यांनी संमोहन उपचार तज्ज्ञ म्हणून व्यवसाय चालू केला आणि संशोधन चालू ठेवले. पुढे वर्ष 1982 मध्ये त्यांनी भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था या संस्थेची स्थापना केली आणि या विषयावर एक जर्नल म्हणजे नियतकालिक चालू केलं. तसेच संमोहन उपचार पद्धतीचे अभ्यासवर्ग त्यांनी भारतात ठिकठिकाणी घेतले. वर्ष 1967 ते 1982 अशी 15 वर्ष त्यांनी मानसिक विकारांवरील संमोहन उपचार तज्ज्ञ म्हणून संशोधन केल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की जवळपास 30% रुग्ण हे नेहमीच्या औषधोपचारांनी बरे होत नाही आहेत आणि बरे न झालेले रुग्ण त्यांच्यापैकी काही जण हे पुढे तीर्थक्षेत्री गेल्यामुळे, काही जण कुणा संतांकडे गेल्यामुळे किंवा काही जणांनी नारायण नागबलीसारखे धार्मिक विधी केल्यामुळे ते बरे झाले आहेत. तर असा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या निदर्शनास आलं आणि मुळातच त्यांची संशोधक वृत्ती असल्याने त्यांनी या सर्वांच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास केला आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की शारीरिक आणि मानसिक वैद्यकीय शास्त्रांपेक्षा उच्च प्रतीचं असं एक शास्त्र आहे आणि ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. तेव्हा वर्ष 1982 मध्ये विज्ञानाच्या मर्यादा कळून ते अध्यात्मात संशोधनमग्न झाले. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळे त्यांनी अध्यात्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. अनेक संतांकडे जाऊन स्वतःचे शंका निरसन करून घेतले, स्वतः साधना केली
आणि मिळालेल्या ज्ञानाचा केवळ स्वतःच्या रुग्णांनाच नाही तर सर्वांना उपयोग व्हावा म्हणून अध्यात्मशास्त्रावर वर्ष 1987मध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला. तेव्हापासून सुरू झालेलं त्यांचं ग्रंथलिखाणाचं कार्य आजही अविरतपणे सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत सनातनच्या 364 ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी आणि नेपाळी या 13 भाषांमध्ये 94,93,000 प्रती प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या प्रेरणेतून साधना सत्संग, बालसंस्कार वर्ग, सनातन प्रभात नियतकालिके, संकेतस्थळ, ग्रंथ तसेच संशोधनपर साहित्य अशा सर्व माध्यमातून अध्यात्म प्रसाराचे कार्य व्यापक स्वरूपात सुरू आहे. आता आपण सगळेजण आपापली कामे सोडून आजचं हे प्रवचन का पाहत आहोत? इथे काहीतरी शिकता येईल आणि त्यातून आपल्याला सुख मिळेल या अपेक्षेनेच आपण हे प्रवचन पाहत आहोत. किडा मुंगीपासून अगदी प्रगत मानवापर्यंत प्रत्येक प्राणी सर्वोच्च सुख सातत्याने कसे मिळेल यासाठी धडपडत असतो ना. पण आपण लक्षात घेऊयात, सर्वोच्च आणि सातत्याने टिकणाऱ्या सुखास आनंद असं म्हणतात आणि या आनंदाची प्राप्ती करणं हे आपल्या जीवनाचा एकमेव हेतू असतो. शाळा महाविद्यालयातून आज अनेक विषय शिकवले जातात, पण हा आनंद कसा मिळवायचा हे काही या शाळा आणि महाविद्यालयांमधून शिकवलं जात नाही. हा आनंद मिळवून देणारं शास्त्र जर काही असेल तर ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. आपण सकाळी उठल्यावर आपली इच्छा काय असते? तर आजचा दिवस आनंदाचा जावा. पण आपल्या पुढे वाढून काय ठेवलेलं असतं? सकाळी वर्तमानपत्र वाचतो, बातम्या पाहतो आणि त्याच्यात काय बातम्या असतात? कुठे खून झाला, कुठे दंगली झाल्या, कुठे बलात्कार झाला, कुठे भ्रष्टाचार झाला, हे सगळं पाहून आपण हैराण होऊन जातो. म्हणजे सुप्रभातच्या ऐवजी कुप्रभात होऊन आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि दिवसभर काही ना काहीतरी तणाव हे असतातच. ताणतणावातच आपण असतो. वीज आहे तर पाणी नाही, कुणीतरी आजारी आहे त्याला दवाखान्यात न्यायचं असतं, नोकरी, व्यवसाय हे सगळं आहे तरी पण शांती नाही, सगळी धावपळ सुरू असते. अशा अडचणीतून आपला दिवस जात असतो. असं असताना या सगळ्या परिस्थितीत दुःखी न होता आनंदाने कसं जगायचं हे आपल्याला कोण शिकवतं? विज्ञान नाही शिकवू शकत. हे आपल्याला अध्यात्मशास्त्र शिकवतं. हे लक्षात ठेवा. काही प्रसंग आपल्या जीवनात घडतात, ते प्रासंगिक असतात. त्या घटना प्रत्येकाच्या जीवनात होतात असं नाही आणि आजपर्यंत झाल्या असतील तर इथून पुढेही कधी होऊ शकत नाही असं नाही. कधी आपले कोणी नातेवाईक, मित्र, शेजारी पाजारी कुठेतरी कुणाचा तरी अपघात होतो, अपमृत्यू होतो, कुणाचं लग्नच होत नाही, कुणाला मुलंच होत नाही, कुणाला झाल्या तर मुलीच होतात, कुणाला नोकरी मिळत नाही, कुणाचा कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी व्यवसाय चालतच नाही, सातत्याने अपयश येत असतं. हे असं का होतं? याचं कारण परत विज्ञान नाही सांगू शकत. याची उत्तरं किंवा या विषयाची तीव्रता कशी कमी करायची हे आपल्याला कोण शिकवतं? तर ते म्हणजे अध्यात्मशास्त्र. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की अध्यात्माला पर्यायच नाही आहे. आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर आपल्याला विज्ञान काय करायचं ते नाही सांगू शकत. केवळ अध्यात्मच शिकावं लागेल.
आणि असं कोणीच म्हणू शकणार नाही की अध्यात्माचा आणि माझा संबंध काय. कारण ज्या घटना, जे प्रसंग आपण आत्ता ऐकले ते माझ्या जीवनात आलेल्याच नाहीत किंवा येणारच नाही असं कुणीतरी म्हणू शकेल का? म्हणून आज या प्रवचनातून आपण काळानुसार आवश्यक असणाऱ्या आणि आपल्याला जलद गतीने आनंदाकडे घेऊन जाणाऱ्या, ईश्वराकडे घेऊन जाणाऱ्या गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक एक टप्पे आपण आज जाणून घेणार आहोत. यापुढील मार्गदर्शन करण्यासाठी मी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला पुढील मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो आणि माझ्या विषयाला आरंभ करतो. आज आपण या विषयातून काहीतरी शिकता येईल, त्यातून आपल्याला सुख मिळेल या अपेक्षेनेच हा संपूर्ण विषय ऐकत आहात. खरं तर किडामुंगीपासून प्रगत मानवापर्यंत प्रत्येक प्राणी हा सर्वोच्च सुख सातत्याने कसं मिळेल यासाठीच धडपडत असतो. पण हे सुख कसं मिळवायचं हे दुर्दैवाने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये शिकवलं जात नाही. त्यामुळे सतत टिकून राहणारं सर्वोच्च सुख मिळण्याची धडपड आपली चालूच राहते. सर्वोच्च आणि सातत्याने टिकणाऱ्या या सुखास आध्यात्मिक परिभाषेत आनंद असं म्हणत असतात. हा आनंद मिळवून देणारं शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र. या प्रवचनातून आपण आनंदी जीवनासाठी अध्यात्म कसं महत्त्वाचं आहे हे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जीवनात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास करूया. कारण जीवनातील समस्यांमुळे मनुष्य दुःखी होत असतो किंवा सुखापासून दूर जात असतो. त्यामुळे समस्यांच्या कारणांचा आणि त्यावरील उपायांचा विचार करणं आवश्यक ठरतं. सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनात 20% समस्या शारीरिक किंवा मानसिक कारणांमुळे निर्माण होत असतात. 30% समस्या शारीरिक किंवा मानसिक तसंच आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होत असतात. आणि उरलेल्या 50% समस्या या निव्वळ आध्यात्मिक कारणांमुळे निर्माण होत असतात. म्हणजेच जीवनातील 80% समस्यांचं मूळ कारण हे आध्यात्मिक असतं. या संदर्भातलं एक उदाहरण आपण पाहूया. अयोग्य प्रकारे गाडी चालवल्यामुळे किंवा पत्नीशी झालेल्या भांडणामुळे मन विचलित होऊन आपला अपघात झाला तर त्याचं कारण शारीरिक किंवा मानसिक असतं. याच प्रसंगात आपण योग्य प्रकारे गाडी चालवत असूनही किंवा मन शांत असूनही त्याचवेळी समोरून कुत्रं आडवं आल्यामुळे आपला अपघात होतो. त्यामुळे शारीरिक वेदना होतात. तसेच त्या काळात अर्थार्जन थांबल्याने किंवा उपचारांसाठी अधिक पैसा खर्च झाल्याने आपल्याला मानसिक त्रासही होत असतो. परंतु या अपघातात आणखी एक प्रकारचं कारण आहे आणि ते म्हणजे आध्यात्मिक. रस्त्यावरून हजारो गाड्या जात असताना ते कुत्रं माझ्याच गाडीच्या पुढे कसं आलं याचं मन बुद्धीद्वारे विश्लेषण करणं शक्यच नाही. म्हणजेच हा अपघात नशिबाशी संबंधित किंवा प्रारब्धाशी संबंधित आहे. म्हणजेच आध्यात्मिक कारणांमुळे झाला होता हे आपल्या लक्षात येईल. या आध्यात्मिक कारणांमुळे उत्पन्न होणाऱ्या समस्येवर आध्यात्मिक उपाय काढणं म्हणजे साधना करणं आवश्यक असतं. साधनेमुळे या आध्यात्मिक समस्या सुटतात किंवा त्यातील दुःख सहन करण्याची म्हणजे प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळते. आता आपल्यापैकी काहींच्या मनात प्रश्न येईल की साधना म्हणजे काय? भगवंताच्या भक्तीसाठी किंवा ईश्वराशी एकरूप होण्यासाठी अगदी आध्यात्मिक परिभाषेत सांगायचं झालं तर या जीवनात मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रतिदिन जे प्रयत्न केले जातात त्याला साधना म्हणतात. मायेतील कामना ठेवून साधना करणाऱ्यांना सुख मिळत असतं, तर ईश्वर भक्तीची निष्काम साधना करून अध्यात्मातली आनंदावस्था अनुभवता येत असते. आता आम्ही साधना काय करायची असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी करायची साधना प्रत्येक युगात वेगवेगळी सांगितलेली आहे. सुरुवातीला सत्ययुग होतं,
सात्विकता अधिक असल्याने वेद उपनिषदांचे अर्थ कळत होते. तेव्हा ज्ञानमार्गाने ईश्वराचं स्वरूप जाणून घेतलं जायचं. पुढे त्रेतायुग आलं. लोक ध्यानमार्गाने तपश्चर्या करीत होते. आपण ऐकलेलं असतं की भगीरथाने 45,000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यामुळे गंगेचं पृथ्वीवर अवतरण झालं. पुढे द्वापारयुग आलं. सात्विकता आणखी कमी झाली. त्यावेळी यज्ञादी कर्मकांड हा मुख्य साधना मार्ग होता. यज्ञाद्वारे देवतांना प्रसन्न करून घेतलं जात होतं. सध्याच्या कलियुगात तर सात्विकता पुष्कळ अल्प झाली आहे. त्यामुळे वेद उपनिषदांचे अर्थ काय, संस्कृत भाषासुद्धा आपल्याला कळत नाही. आपण ध्यान लावायला बसलो तर 1 मिनिटसुद्धा ध्यान लागून आपले मन निर्विचार होत नाही. कारण रजतम प्रधान विचार थांबवणं कठीण आहे. यज्ञयाग करून देवतांना प्रसन्न करायचं तर यज्ञासाठी लागणारे सात्विक पुरोहित, समिधा आज उपलब्ध नाहीत. मग कलियुगात कुठली साधना करायची असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या दृष्टिकोनातनं आपल्या भारतातल्या सगळ्या संतांनी सांगितलं आहे की कलियुगी नामची आधार. कलियुगात भगवंताचे नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. देवतांचं नामजप करणं ही भक्ती मार्गाची उपासना आहे. देवतांना त्यांची आराधना करून, त्यांची स्तुती करून, त्यांचं स्मरण करून भक्तिमार्गाची साधना केली जाते. कलियुगातील बहुतेक सारे संत हे भक्तिमार्गी होते. आज आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की कलियुगात ईश्वराला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग हा भक्तिमार्ग आहे. श्रीमद भगवद्गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्णाने यज्ञानाम जपयज्ञस्मी असं म्हटलं आहे. याचाच अर्थ यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. भगवंताचं नामजपाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला स्थळ, काळ, वेळ याचं बंधन नाही. म्हणजे उठता बसता, प्रवास करताना, घरातील किंवा कार्यालयीन कामं करताना आपण नामस्मरण करू शकतो. आता काही जणांना वाटू शकेल की आम्ही तर देवाचं करतोच, आम्ही देवपूजा करतो, तीर्थयात्रेला जातो, पोथीवाचन करतो, पारायण करतो, विविध व्रत करतो, उपवास करतो. आपण जे काही करत आहोत ती भगवंताची भक्ती साधनाच आहे. पण अध्यात्मात पुढच्या टप्प्याला जातो की नाही हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जसं व्यावहारिक शिक्षणात पहिलीतून दुसरीत आणि दुसरीतून तिसरीत जाणं महत्त्वाचं असतं, तसं अध्यात्मातही उन्नती करणं आवश्यक असतं. बरेच जण अध्यात्माच्या संदर्भात कथा, कीर्तने, प्रवचने आणि व्याख्याने ऐकतात, तसेच ग्रंथवाचन करतात, पण प्रत्यक्ष कृतीत तितकंसं आणत नाहीत. अध्यात्मात तात्विक विषय समजणं महत्त्वाचं नसून अध्यात्माचे जीवनातील महत्त्व समजणे आणि त्यानुसार प्रत्यक्ष साधना करून त्याचा अनुभव घेणे म्हणजे अध्यात्म जगणं महत्त्वाचं आहे. अध्यात्म हे कृतीचं शास्त्र आहे. अध्यात्मात तात्विक ज्ञानाला फक्त 2% महत्त्व आहे आणि प्रत्यक्ष कृतीला अर्थात साधनेला 98% महत्त्व आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, एकतरी ओवी अनुभवावी. थोडक्यात सांगायचं तर अध्यात्म हे आध्यात्मिक अनुभूतीचं शास्त्र आहे. साधना केल्याविना अनुभूती येणार नाही. आजच्या या पहिल्या प्रवचनामध्ये आपण पितृऋण आणि पितृऋण फेडण्यासाठी दत्ताच्या नामजपाचं महत्त्व लक्षात घेणार आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मातृपितृपूजनाला अतिशय महत्त्व आहे. हिंदू धर्मात जी 4 ऋण सांगितले आहेत त्यामध्ये पितृऋण एक महत्त्वाचं ऋण आहे. जिवंतपणी मातापित्यांची सेवा करणं आणि मृत्यूनंतर पितृलोकातून त्यांना मुक्त करण्यासाठी श्राद्धादी विधी करणं, याद्वारे पितृऋणातून मुक्त होता येतं. आपण पूर्वजांची वडिलोपार्जित संपत्ती वापरत असतो, मात्र त्यांना पितृलोकातून मुक्ती मिळण्यासाठी काहीच करत नाही, असं होऊन उपयोगाचं नाही. व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी मायेतील इच्छा वासना अतृप्त राहिलेल्या असल्यास त्याच्या लिंगदेहाला सद्गती मिळत नाही. अशांचा लिंगदेह अतृप्त राहतो. असं अतृप्त लिंगदेह भुवरलोकात म्हणजे पितृलोकात अडकतो. जे पूर्वजांचं स्मरण ठेवून त्यांना सद्गती मिळावी या हेतूने श्रद्धापूर्वक श्राद्धादी कृती करतात, त्यांचे निश्चितच कल्याण होते.
परंतु सध्याच्या काळात तर आपले पूर्वजच सोडा, पण मात्या पित्यांविषयीही कृतज्ञतेची भावना राहिलेली नाही. आजकाल बहुतांश लोक श्राद्धादी विधी करीत नाहीत. त्यामुळे आपल्या पितरांना पितृलोकातून मुक्ती मिळत नाही. मग आपल्याला त्यांच्या मुक्तीसाठी काहीतरी प्रयत्न करावेत या उद्देशाने हे सगळे पितर आपल्या जीवनात, सांसारिक जीवनात अडथळे निर्माण करतात. आपल्या जीवनातील समस्यांमागे पूर्वजांचा त्रास आहे हे अनेकांना माहीतच नसतं. त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तर त्या समस्या दूर होत नाहीत आणि मनुष्याचं जीवन परिणामी दुःखी बनतं. आता आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे की नाही हे कसं ओळखावं, हे आपल्या मनात प्रश्न उत्पन्न होऊ शकतो. याची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक अशी काही लक्षणं असतात. ती आपण आता जाणून घेऊया. आपल्या शरीराला असाध्य रोग किंवा आजार उद्भवणं, त्वचाविकार होणं, सर्पदंश होणं ही पितृदोषाची काही शारीरिक स्तरावरची लक्षणं आहेत. भय वाटणं, दचकणं, रात्री झोपेत बडबडणं, भास होणं, वाईट स्वप्न पडणं, निद्रानाश होणं, लग्नकार्यात अडथळा येणं, विवाह झाल्यास पतीपत्नीचं न जुळणं, जुळल्यास गर्भधारणा न होणं, वारंवार कारण नसताना गर्भपात होणं, मतिबंध किंवा विकलांग मूल जन्माला येणं, अपत्य बालपणीच मृत्युमुखी पडणं, पैसा असूनही घरात समाधान नसणं, पगार घरात न पुरणं, अशा प्रकारचे अनेक त्रास होत असतात. या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल की कलियुगात कमी अधिक प्रमाणात सर्वांनाच पूर्वजांचा त्रास असतो. तो त्रास दूर व्हावा आणि पितरांना सद्गती मिळावी म्हणून अगदी सोपा आणि सहज उपाय म्हणजे प्रत्येकाने प्रतिदिन श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा. पूर्वजांना गती देणं हे भगवान दत्तात्रेयाचं कार्य आहे. दत्तगुरूंच्या नामजपाने अल्पकालावधीत अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहाला गती मिळते. जसे श्री गणपती ही बुद्धीची देवता आहे, श्री सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे, त्याप्रमाणे श्री दत्तगुरू ही पूर्वजांना मुक्ती देणारी देवता आहे. दत्ताच्या नामजपामुळे अतृप्त पूर्वजांच्या त्रासातून रक्षण होतं. नामजपातून निर्माण होणाऱ्या शक्तीने नामजप करण्याच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होतं. जीवनातील समस्यांच्या संदर्भात आता आपण जे पूर्वजांचे त्रास पाहिले त्यापैकी कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसेल तर तो पुढे होऊ नये म्हणून, तसेच जरासाही त्रास होत असल्यास कमीत कमी 1 ते 2 घंटे श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा. मध्यम स्वरूपाचा त्रास असेल तर 2 ते 4 घंटे नामजप करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन 7 प्रदक्षिणा घालाव्यात. आपल्याला हे सर्व त्रास ऐकल्यानंतर वाटले की आपल्याला तीव्र त्रास आहे तर 4 ते 6 घंटे श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा. तसेच तीर्थक्षेत्री जाऊन नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती यांसारखे विधी या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीला विचारून करून घ्यावेत. आता आपल्याला असं वाटू शकेल की नामजप करण्यासाठी एवढा वेळ काढायचा कसा? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की नामजपाला स्थळ, काळ आणि वेळ यांचं बंधन नाही. नामजप साधना आपण कोणत्याही वेळी करू शकतो. नामजपाला कर्मकांडातील शौच, अशौच यांचंही बंधन नाही. जेव्हा आपण बौद्धिक काम करत नसतो तेव्हा आपण मनातल्या मनात नामजप करू शकतो. उदाहरणार्थ, अंघोळ करताना, वैयक्तिक आवरताना, स्वयंपाक करताना, प्रवास करताना, कीड काढताना, व्यायाम करताना अशावेळी आपण हा नामजप करू शकतो. आपण प्रत्यक्ष नामजप करायला आरंभ केला की आपल्याला लक्षात येईल की आपल्याला नामजप करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. अर्थात जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे तेवढा वेळ आपल्याला बसून आणि एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त हा नामजप करण्यापूर्वी श्री दत्तगुरूंना आपण प्रार्थना करू शकतो. उदाहरणार्थ, हे भगवान दत्तात्रेय, भोर लोकात अडकलेल्या माझ्या
अतृप्त पूर्वजांना सद्गती प्राप्त होऊ दे. माझे अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण कर. तुझे हे संरक्षण कवच माझ्याभोवती सदोदित असू दे. माझे आपणा सर्वांना निवेदन आहे की आपण सर्वजण येत्या आठवड्यापासून श्री दत्तगुरूंचा श्री गुरुदेव दत्त हा नामजप अधिकाधिक वेळ आणि भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आता आपण आपत्काळ आणि त्या दृष्टीने साधनेचं महत्त्व समजून घेऊया. केवळ जीवनातील समस्यांसाठीच नाही, तर जीवनातील संकट काळांमध्येही साधनेची आवश्यकता असते. साधनेचं बळ असलं की संकटकाळी ईश्वर कशी काळजी घेतो किंवा भक्ताच्या रक्षणासाठी अवतीर्ण होतो याची उदाहरणं आपण सनातन धर्मग्रंथांमध्ये तसेच पुराणकथांमध्ये ऐकलेली असतात. आपल्या सगळ्यांना भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती असेल. भक्त प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूने अतिशय छळ केला. प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सर्वश्रेष्ठ न मानता श्री विष्णूचे नामस्मरण चालू केले. प्रल्हादाने तो नामजप करू नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उकाळत्या तेलात टाकलं, उंच कठड्यावरून ढकलून दिलं, तसेच उन्मत्त हत्तींच्या पायाखाली दिलं. पण प्रत्येक वेळी प्रल्हादाचं रक्षण झालं. त्याला या भीषण संकटाची झळही पोचली नाही. उलट भगवान विष्णू भक्त प्रल्हादासाठी नृसिंह रूप घेऊन अवतीर्ण झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा नाश केला. या केवळ पुराणातल्या कथा आहेत असे नाही, तर आजच्या काळातही अनेकांना ईश्वराच्या कृपेच्या बुद्धीपलीकडच्या अनुभूती आलेल्या आहेत. जसे जात्यामध्ये सर्व दाणे भरडले जातात, पण खुंटीजवळचं दाणं जे असतं ते तसंच राहतं. त्याचप्रमाणे आपणही साधनारूपी खुंटीला धरून राहिलो तर आपत्काळरूपी दात्याला आपण भरडले जाणार नाही याची खात्री बाळगा. साधनेशिवाय गती नाही, गतीशिवाय उद्धरणं नाही, उद्धरल्याशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीशिवाय मोक्ष नाही असं अनेक संतांनी सांगितलेलंच आहे. त्यामुळे प्रत्येकानं जीवनात अध्यात्माचा पुरस्कार केला पाहिजे आणि साधना केली पाहिजे. नाहीतर नरजन्म आला आणि फुका गेला अशी स्थिती होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे मी आपल्याला आवाहन करीन की आजपासून नव्हे, आत्तापासून साधनेला आरंभ करा. या प्रवचनाच्या संदर्भात पुढील सूचना आता आपल्या सर्वांना सनातनचे साधक श्री चैतन्य तागडे देतील. आपल्या सगळ्यांना नमस्कार. आजच्या या प्रवचनामध्ये आपण अध्यात्माचे महत्त्व आणि पितृदोष दूर करण्यासाठी दत्तगुरूंच्या नामजपाचे महत्त्व समजून घेतले. आता सांगितलेल्या विषयामध्ये कुणाला काही जर शंका असतील किंवा प्रश्न असतील तर त्याचे अवश्य निरसन व्हायला हवे. यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की ज्या सनातनच्या साधकांनी तुम्हाला या प्रवचनाची लिंक पाठवली त्यांना तुम्ही आवर्जून संपर्क करा. ज्यांनी हे स्वतःहून प्रवचन पाहिलेलं आहे त्यांच्यासाठी माझं एक आवाहन आहे की आपण स्क्रीनवर तुम्हाला एक लिंक दिसेल, त्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून साधना संवाद या सनातनच्या उपक्रमाला आपण नावनोंदणी करा. आम्ही तुम्हाला साधनेविषयी पुढील मार्गदर्शन करू. शेवटी एकच सांगेन की अध्यात्माचे तात्विक विवेचन कितीही सांगितले तरी एखाद्याचे शंकानिरसन झाल्याविना तो साधक साधना नीटपणे करू शकत नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकूया. या साधना प्रवचनानंतर साधनेच्या प्राथमिक अंगांची माहिती आपल्याला झाली असेल. यानंतर अजून एक प्रवचन होईल. त्यामध्ये अध्यात्मात प्रगती करून आनंद अनुभवण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी साधना सत्संग चालू करण्यात येतील. यामध्ये साधनेचे सिद्धांत, त्याप्रमाणे आपल्यामध्ये असणाऱ्या अयोग्य सवयी, तसेच चिडचिडेपणा, निराशा, आळशीपणा, मत्सर वाटणे, राग येणे अशा प्रकारचे जे स्वभावदोष असतात ते कसे घालवायचे हे शास्त्रशुद्धपणे शिकवले जाते. आणि आपण हे शिकून आपले जीवन आनंदमयी करण्यासाठी पहिले पाऊल आवर्जून टाकूया. सर्वांना
स्क्रीनवरती लिंक दिसत आहे त्यावरती साधना संवादसाठी नावनोंदणी करून आपण पुन्हा भेटूया. सर्वांना नमस्कार.